नमस्ते फॅमिली, सर्वांना शुभ सकाळ. आणि आवाज खरंच आज थोडासा बसलेला आहे, थोडीशी तब्येत डाऊन आहे. पण म्हटलं चला भाताची रोपं बघून यायची आहेत. थोडंसं लक्ष टाकायचं असतं नाही का. असं बघा, आता हे आपलं नाही आहे फॅमिली, हे शेजारच्यांचं आहे आपल्या. तर सकाळी सकाळी इकडं येऊन गेले की दिवसभरांच्या कामाला सुरुवात होते. दिवसभराचं रुटीन बाहेरचं असेल तर मग इकडे थोडंसं लक्ष टाकायला वेळ होतो. माझं खरं तर थोडंसं दुर्लक्ष झालं, जास्त असं नाही. अजून धबधबे वगैरे काही निघालेले नाही आहेत. आणि आज आहे 30 जून. तर धबधबे म्हणण्यापेक्षा नुसते रिमझिम असं थोडासा सकाळ संध्याकाळ पाऊस आला ना तरी भरपूर होऊन जातं. आणि येतो पाऊस, म्हणजे थोडासा येतो. नंतर भात शेतीला फार पाणी लागतं, फार चिखलच करावं लागतो ना. त्याच्यामुळे मग गुडघाभर तरी पाणी लागतं. मग म्हटलं चला आजचं डेली रुटीन फॅमिलीला देऊया म्हणून. मग काय होतं, शेती एका जाग्यावर नाही आहे ना, त्याच्यामुळे धावपळ फार होते. आता आपल्याला 1 किलोमीटर मागेही जायचं आहे, तिकडेही बघून यायचे. जनावरं जी चरायला येतात ना, ते लोक थोडंसं जरा विसरले की जनावरं त्यामध्ये येतात. आणि त्याला कुठलंही बघू शकता आपण की कंपाऊंड नाही आहे किंवा काही पॅक नाही आहे. जनावर शेवटी हिरवा चारा दिसला की ते आलंच. मग त्याच्यामुळे थोडंसं आपण जरा छतावरची अशी एक फेरी केली की त्याही लोकांना समजून जातं की ते लोक आहेत कमीत कमी ओरडतील या भीतीने तरी. आणि आता बघा ना, आजूबाजूला सगळीकडेच आहे. तसं बघायला तर शेतकऱ्यांनी पण त्रास नाही दिला पाहिजे, पण काय होतं कुणास ठाऊक, काय वाटतं त्या लोकांना. आता इथे आलो आहोत आपण आपल्या बेळवाथाकडे बघा. तर मी अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न का करत नाही आहे, मी ना फॅमिली अजून जोडव्या नाही काढलेल्या आणि खूप जोडव्या हरवल्यात माझ्या पायातल्या. तर आपण ना इथूनच दाखवण्याचा प्रयत्न करते मी. आता पावसाची सुरुवात झाली ना की कुठलेच दागिने नसतात अंगावर नाही का, फक्त बांगडी, ज्वेलरी कुठलीच नसते. जोडव्या पैंजण सगळं काढावं लागतं, कारण फार चिखल आहे, पाय जाणार आहेत माझे. त्याच्यामुळे आपण बघू शकता बघा किती सुंदर असं बेड आलेलं आहे. आणि हा इंद्रायणीचा बेडवाफा आहे बरं का फॅमिली, फारच सुंदर असं. आणि याचा पूर्ण लागवडीचा कालावधी जो असतो ना तो 1 महिन्याचा असतो. आपण 13 ते 14 जूनला रोपं टाकलेली आहेत. हा वाफा जो टाकलेला आहे तर बघूया आता पावसाने साथ दिली तर. आणि ते किती उंचीचं होतं साधारणतः हेही मी तुम्हाला दाखवणार आहे. फार सुंदर असं आलेलं आहे नाही का. त्याच्यामध्ये गवत काडी जे काही नको आपल्याला, जे नको आहे ते आलेलं असतं ना, ते सगळं बाजूला काढलं जातं. आणि जेव्हा पाणी साठलं जातं तेव्हा काय म्हणूया आपण, तेव्हा ते आपोआपच बाजूला निघतं बरं का, निघतंच बाजूला. आणि त्याच शेजारच्या शेताचा विषय तुम्हाला सांगायचा झाला तर विषय असा आहे की इथे आपण बघू शकता रोपण केलेलं आहे त्यांनी. आपण जी साळ एकाच ठिकाणी ठेवली ना फॅमिली, ती त्यांनी असं टोभून प्रक्रिया केलेली आहे. हे पहा, हे बघू शकता आपण एकसारखं बघा. इकडनं असं बघूया की जेणेकरून तुम्हाला दिसायला सुलभ जाईल बघा. तर या दादांचं काय झालं आहे माहिती आहे का, त्यांचं लागवडीला कोणी नाही आहे, माणूसबळ नाही आहे थोडंसं, त्याच्यामुळे ते एकटे पडतात. आणि हे काम आलं ना की सर्वांचं येतं, प्रत्येक शेतकऱ्याचं येतं नाही का. आणि मग प्रत्येक शेतकऱ्याचं आलं ना की जो तू त्याचेच बघणार हो. आता बऱ्यापैकी माणुसकी लोप पावत चालली आहे.
की जो तो त्याचं उरकतो आणि मजुरीला निघतो. मजुरी फार झाली ना, 400-500 रुपये रोज झालेला आहे आणि आम्ही गाव पातळीवर तो देऊ शकत नाही. त्याच्यामुळे मग लोक त्याचं उरकतात आणि बाहेरच्या रोजाला निघून जातात. आणि त्यांनी असं जुगाड केलेलं आहे की आता चला जाऊ दे, डायरेक्ट दाणे ठेवून दिले, मस्त ते उगून आलेले आहेत, आता असाच चालू राहणार. आणि मग नंतर पण याला उत्पन्नाचा दर कमी असतो, उत्पन्न कमी निघतं, पण ऑप्शन नाही आहे त्यांच्याकडे. काय करणार बिचारे. मग आपण काय करणार, हे लोक आपल्याला जाणून बुजून त्रास देणार आणि मग त्यांना त्यांचा रोज द्यावा लागणार, आपल्याला विलाज नाही. आणि तुम्हाला आज ना गमतीशीर खूप छान दाखवायचे. काय होतं, माझं इकडे फिरणं होत नाही, मग मला काहीच मेवा भेटत नाही. आणि इथे ना आपल्याला बघा एक सुंदर भाजी भेटलेली आहे. आपलं एक शॉर्ट व्हिडिओ मी बनवला त्याचा, आणि भाजी बनवली ना, भाजीचा व्हिडिओ टाकायला खरं तर नाही हो एवढं पटकन, सॉरी म्हणेन मी. पण भाज्या खूप, रानच्या भाज्यांचं काय विचारायचं नाही का, फारच चवदार. हे पहा, आता कोणी कोणी खाल्ली आहे, बऱ्यापैकी बऱ्याच फॅमिलीने खाल्लेली असणार बरं का. कमेंट्स करून तुम्ही सांगायचं आहे का हा आहे तो चावा. हे पहा, तर लोक काय करतात, ज्यांना माहीत आहे ना, जे लोक जनावरांकडे वगैरे येतात. हे इथे एक आहे, तर त्यात मला थोडीशी आईने दिलेली आहे, त्यामध्ये मी हे ॲड करते आता. तर ही जास्त ना, जिथपर्यंत कोवळी आहे तेवढाच देठ घ्यायचा आहे आणि नंतर तो पुन्हा फुटतो बघा. तर जिथे मोडतो ना तिथेच तो मोडायचा आहे. आपल्याला भेटलेला आहे 1 आणि आता हा 2. जिथे मोडणार ना तिथेच मोडायचा तो, असा एक एक करून फिरायचा असतो. मग पूर्ण कितीही फिरावा लागतो, कितीही जंगल, मग ते लोक फिरतात आणि भरपूर अशी जमा करतात मेथीच्या जोडीसारखी. बघा, आपला शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल तर समजून जाईल तुम्हाला. ते इथे खाली 2 देठ आहेत. आपलं नाही होत शेताला येणं, असं एवढं आलं तरी शेतापुरतं यायचं आणि निघून जायचं. आणि त्या लोकांना माहीत असतं भाजी कुठे आहे वगैरे, किंवा जे असते काय म्हणूया की उगवली ना की लगेच येतात. त्या दिवशीच त्या महिलांना म्हटलं, अगं थोडीशी माझ्या वाट्याची ठेवा राव. पण त्या म्हटल्या, तुम्ही थोडी ना इथे असतात. म्हणलं, हो इथे नसते ग मी, म्हणून तर ठेवा ना, मी जशी जमेल तशी येऊन घेऊन जाईन. पण कोणाला ज्याला त्याला पडले. तर आता मी बघते, मी ट्राय करते. थोडेसे पाहिजे ते साधारणतः, तरी तिथे एक देठ आहे, तो घेऊया आपण. चढ उतर, पायाला खरचटणं असं सगळं होऊन जातं. आणि माझी चप्पल झालेली आहे आता 1-1 किलोची जड, फार जड झाली. आता ह्या दगडावर पाय जर दिला तर मी खालीच येईन. दगड निघून आलेला आहे आणि आता एवढीशा भाजीसाठी चप्पल बघू शकाल तुम्ही माझी. तर बघा, ह्या असा प्रकार झालेला आहे, हे पहा. म्हणून मग थोडीशी भाजी सापडली तर ती घेते आणि जाते. निसर्गाची खूप उपकार येतो. निसर्ग खूप काही देतोय, त्याची आपण तुलनाच करू शकत नाही बरं का. पण आम्ही निसर्गाची इतकाही त्याला त्रास नाही देत की त्याची हानी होईल, इतका त्रास नाही देत शेतकरी. हे पहा, आता ही खूप सारी शोधायला खूप सारे फिरावं लागेल. मी नाही फिरणार. मी इथे स्टॉप करते व्हिडिओ. तर असं बघा,